Hello everyone, welcome back to the session Financial Accounting. In previous lecture, we have discussed about classification of account and golden rules of accounting. In today's lecture, we are going to do some practices regarding transactions. Outcome of this lecture. In this lecture, we have to do practice of problem. As we have studied classification of accounts and golden rules of account, we have to apply that classification knowledge and golden rules to the problems given here. In this video, we have discussed only three problems. The problem number one, in problem number one, we have to state the nature of account and whether it is debited or credited. In problem number two, we have to tell which accounts are affected. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण एखादं ट्रान्झॅक्शन वाचतो, त्या ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे इथे 3 किंवा 4 नावं आली आहेत, तर 3 किंवा 4 अकाउंट्स अफेक्टेड असतील. तर परफेक्ट कोणतं अकाउंट अफेक्ट होतं, कशा प्रकारे, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं की नवीन परचेस गुड्स फ्रॉम प्रवीण असं जर असेल तर नवीन आणि प्रवीण हे दोघे आले, परचेस गुड्स म्हणजे तिसरं आलं. आपण कन्फ्यूज होतो की अरे नवीनच्या बुक मध्ये रेकॉर्ड करत असताना नवीनचं अकाउंट येणार की प्रवीणचं अकाउंट येणार. तर लक्षात घ्या, नवीनच्या बुक मध्ये रेकॉर्ड करत असताना त्याचं स्वतःचं अकाउंट येत नाही. हे क्लॅरिफाय होण्यासाठी म्हणून आपण प्रॉब्लेम नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. इन प्रॉब्लेम नंबर 3 इट इज डिपेंड ऑन प्रॉब्लेम नंबर 2 ओनली. म्हणजे प्रॉब्लेम नंबर 2 चे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत तेच आपल्याला पुन्हा फॉलो करायचे आहेत. पण फरक काय आहे, तर 2 चे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यात एकतर कोणते अकाउंट अफेक्टेड म्हणजे कोणते अकाउंट येतील, कोणत्या अकाउंटवर परिणाम होईल हे आपण प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये पाहणार आहोत. पण त्या अकाउंटचं नेचर कोणतं, का ते डेबिट होणार आहेत किंवा का क्रेडिट होणार आहेत, याचा अभ्यास आपण या इलस्ट्रेशन नंबर 3 मध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण सुरू करूया प्रॅक्टिससाठी. Illustration number 1. State the nature of accounts and whether these accounts are to be credited or debited. लक्षात घ्या, अकाउंट्स दिलेत, ती डेबिट करणार की क्रेडिट करणार हे आपल्याला सांगायचंय. रेंट रिसिव्ड. रेंट हे नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनलचा नियम काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आपलं इन्कम आहे, रेंट मिळालं, भाडं मिळालं, इन्कम, that's why rent account is credited. Building purchase. Building is a real account. Real चा नियम काय आहे, डेबिट what comes in, credit what goes out. Building purchase, खरेदी केली, डेबिट comes, buildings comes in to the business आणि म्हणून building account is debited. The next one is commission paid. Commission paid म्हणजे आपला खर्च आहे. Commission is a nominal account. Debit all expenses and losses. That's why commission account is debited. Interest received. Interest received. Interest is a nominal account. Debit all expenses and losses, credit all income and gain. Interest मिळालं म्हणजे आपल्याला फायदा झाला. That's why interest account is credited. Goods purchase. माल खरेदी केला. तर गुड्स परचेस डेबिट रियल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, माल खरेदी केला, माल आला, दॅट्स वाय परचेस अकाउंट इज डेबिटेड. सेल ऑफ मशिनरी. मशिनरी विकली, मशिनरी रियल अकाउंट आहे, मशिनरी गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, दॅट्स वाय मशिनरी अकाउंट इज क्रेडिटेड. डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट इज अ नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ज्यावेळेला आपण दुसऱ्याला डिस्काउंट देतो, सूट देतो, 5,000 द्यायचे तर 4,500 दे सांगतो, इट इज लॉस. दॅट्स वाय डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डिस्काउंट अलाउड इज डेबिटेड. सेल ऑफ गुड्स. माल विकला, तर गुड्स हे रियल अकाउंट आहे, माल विकला, गुड्स गोज आउट,
रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. लोन रिसिव्ड फ्रॉम अनिल. अनिल कडनं कर्ज मिळालं आपल्याला. अनिल्स लोन अकाउंट. अनिल हे पर्सनल अकाउंट आहे. अनिल इज अ गिव्हर ऑफ लोन किंवा ही इज अ क्रेडिटर. आपण ज्या वेळेला कर्ज घेतो त्यावेळेला त्याला कर्ज देणं लागतो आपण. दॅट्स वाय अनिल अकाउंट इज क्रेडिटेड. ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स हे पर्सनल यूज साठी प्रोप्रायटरने घेतलेले पैसा असेल किंवा गुड्स असतील. ड्रॉइंग्स हे प्रोप्रायटरचं पर्सनल अकाउंट आहे. डेबिट द रिसिव्हर. नियम, प्रोप्रायटरला माल मिळाला वापरायला, दॅट्स वाय हिज अकाउंट इज डेबिटेड. Here we will see illustration number 2. In this example, we have to state which accounts are affected in the following transactions. म्हणजे ट्रान्झॅक्शन दिलेलं असताना एक तर लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना 2 अकाउंट किंवा 3 अकाउंटवर परिणाम होत असतो. तर तुम्हाला कोणत्या अकाउंट्सवर परिणाम होईल एवढंच सांगायचं आहे. परचेस मशिनरी वर्थ ₹5,000 फॉर कॅश फ्रॉम अनुप इंजिनिअरिंग. लक्षात घ्या, या ट्रान्झॅक्शन्स मध्ये बऱ्याच जणांचे गोंधळ काय काय होतात सांगते मी तुम्हाला. परचेस म्हटल्यानंतर त्यांना वाटतं परचेस अकाउंट आहे, मशिनरी आहे म्हणून मशिनरी अकाउंट आहे वाटतं, कॅश दिलंय म्हणजे कॅश अकाउंट आहे वाटतं, आणि नाव पुन्हा अनुप इंजिनिअरिंगचं दिलंय म्हणजे तेही अकाउंट आहे असं वाटतं. नाही, या ट्रान्झॅक्शन मध्ये फक्त 2 अकाउंट्स अफेक्टेड होतात. तर पहिली गोष्ट परचेस मशिनरी. मशिनरी खरेदी केली. मशिनरी हे ऍसेट आहे, लक्षात घ्या. जर मशिनरी विक्रेता असेल, त्याच्यासाठी परचेस मशिनरी जर असेल तर ते गुड्स होईल, पण नाहीतर मशिनरी अकाउंट येणार, परचेस अकाउंट येणार नाही. त्याच्यानंतर फॉर कॅश, पैसे दिले आणि मशिनरी घेतली, त्यामुळे इथे फक्त कॅश आणि मशिनरी ही 2च अकाउंट्स येणार. कोणाकडनं घेतली संबंध नाही, पैसे दिले, विषय संपला. सेकंड, सोल्ड गुड्स टू कुलकर्णी वर्थ ₹1,000 इन कॅश. बघा, माल विकला, पैसे आले इन कॅश, त्यामुळे कॅश अकाउंट इज अफेक्टेड आणि माल विकला म्हणून सेल्स अकाउंट किंवा गुड्स अकाउंट इज अफेक्टेड. कोणाला विकला संबंध नाही. पेड रेंट, भाडं दिलं. भाडं दिलं म्हणजे पैसे गेले, दॅट्स वाय कॅश अकाउंट इज अफेक्टेड. कोणाला पैसे दिले संबंध नाही. कसले पैसे दिले? दुकानाच्या भाड्याचे, त्यामुळे रेंट अकाउंट इज अफेक्टेड. रिसिव्ड कमिशन फ्रॉम वर्दे. लक्षात घ्या, कमिशन मिळालं म्हणजे नक्की तुम्हाला काय मिळालं? कॅश मिळाली. दॅट्स वाय कॅश अकाउंट इज अफेक्टेड. कशाबद्दल, कसली कॅश मिळाली तुम्हाला? तर कमिशन म्हणून तुम्ही काहीतरी काम केलं आणि तुम्हाला कमिशन म्हणून कॅश मिळाली, दॅट्स वाय कमिशन अकाउंट इज अफेक्टेड. कोणी दिली संबंध नाही. कारण सपोज मला कमिशन म्हणून 4 जणांकडनं कमिशन मिळत असेल तर मी कमिशन अकाउंटला ते रेकॉर्ड करणार, 4 जणांची नावं रेकॉर्ड करणार नाही. पण इथे 5वं ट्रान्झॅक्शन बघा. 5व्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय दिलंय? कमिशन रिसिवेबल फ्रॉम वर्दे. लक्षात घ्या, कमिशन हे माझं उत्पन्न आहे, पण ते मिळालंय का? नाही मिळालं. ते मला वर्देकडनं मिळणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी वर्दे इज माय डेटर. तो माझा देणेकरी आहे. डेटर्स आर ऑलवेज डेबिटेड. कळलं? आता इथे वर्देचं अकाउंट जे आहे तर तो डेटर आहे, म्हणून दॅट्स वाय हिच अकाउंट इज डेबिटेड. आणि कमिशन इज अ नॉमिनल अकाउंट आणि हे इन्कम आहे. सोल्ड गुड्स टू अरुण ऑन क्रेडिट. लक्षात घ्या, क्रेडिट वर माल विकला तर सेल्स अकाउंट येणार आणि क्रेडिट वर विकल्यामुळे अरुण अकाउंट येणार. 2 अकाउंट्स आर अफेक्टेड, सेल्स अँड अरुण. पेड ₹250 ऍज अ इंटरेस्ट. व्याज म्हणून दिले ₹250. कॅश गेली आपली, त्यामुळे कॅश अकाउंट विल बी अफेक्टेड. आणि काय म्हणून कॅश दिली? तर इंटरेस्ट म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परचेस फर्निचर फ्रॉम खिरी अँड कंपनी. फॉर कॅश दिलेलं नाही इथे, दॅट्स वाय परचेस अकाउंट इज अफेक्टेड. आणि कोणाकडनं खरेदी केली? खिरी अकाउंट, खिरी अँड कंपनी, दॅट्स वाय खिरी अँड कंपनी अकाउंट
is affected because furniture is purchased on credit. कॅश दिली नाही म्हणजे क्रेडिट वर खरेदी केले. In illustration number 3, we have to solve illustration number 2 only with giving reason why the account, which account is debited and which account is credited. लक्षात घ्या, कोणतं अकाउंट डेबिट करणार आणि क्रेडिट करणार त्याचं रिझन सुद्धा द्यायचंय. मगाचाच प्रॉब्लेम आहे. परचेस मशिनरी वर्थ ₹5,000 फॉर कॅश फ्रॉम अनुप इंजिनिअरिंग. जसं मी मगाशी सांगितलं, कॅश असल्यामुळे अनुप इंजिनिअरिंगचा संबंध इथे काही नाही. दोन अकाउंट येणार, कॅश आणि मशिनरी. दोन्ही अकाउंट ही रियल अकाउंट आहेत. रियलचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मशिनरी आली, पैसे गेले. दॅट्स वाय मशिनरी अकाउंट इज डेबिटेड, कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. नेक्स्ट, सोल्ड गुड्स टू कुलकर्णी फॉर कॅश. लक्षात घ्या, माल विकला कुलकर्णीला फॉर कॅश. कॅश अकाउंट इज अफेक्टेड अँड सेल्स अकाउंट इज अफेक्टेड. बोथ अकाउंट्स हियर आर रियल अकाउंट. व्हॉट इज द रूल ऑफ रियल अकाउंट? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. माल विकला, काय कम्स इन? कॅश कम्स इन. कॅश अकाउंट इज डेबिटेड आणि गुड्स गोज आउट. दॅट्स वाय गुड्स अकाउंट और सेल्स अकाउंट इज क्रेडिटेड. पेड रेंट, भाडं दिलं म्हणजे पैसे गेले आणि रेंट हे नॉमिनल अकाउंट आहे. भाडं दिलं म्हणजे आपला खर्च झाला, नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, दॅट्स वाय रेंट अकाउंट इज डेबिटेड. कॅश रियल अकाउंट, कॅश गोज आउट, दॅट्स वाय कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. रिसिव्ड कमिशन फ्रॉम वर्दे, कमिशन मिळालं म्हणजे कॅश मिळालं, कॅश मिळाली. कॅश इज अ रियल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, जे आलं त्याला डेबिट करा. दॅट्स वाय वी डेबिटेड कॅश. काय म्हणून कॅश मिळाली? कमिशन. कमिशन हे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. दॅट्स वाय कमिशन अकाउंट इज क्रेडिटेड. कमिशन रिसिवेबल फ्रॉम वर्दे. लक्षात घ्या, वर्देकडनं आपल्याला कमिशन मिळायचं आहे. तर कमिशन रिसिवेबल मिळणार आहे, मिळालेलं नाही. पण हे उत्पन्न आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून इथे आपण काय केलं? कमिशन अकाउंट, नॉमिनल अकाउंट, उत्पन्न आहे ते आपण क्रेडिटला रेकॉर्ड केलं. अँड कोणाकडनं मिळणार आहे मात्र? तर वर्देचं पर्सनल अकाउंट आहे. लक्षात घ्या, इथे डेबिट द रिसिव्हर असा नियम येणार नाही. तर हिअर वर्दे इज अ डेटर. दॅट्स वाय वर्देज अकाउंट इज डेबिटेड. नेक्स्ट, सोल्ड गुड्स टू अरुण ऑन क्रेडिट. अरुणला क्रेडिट वर माल विकला. तर अरुण अकाउंट इज अफेक्टेड अँड सेल्स अकाउंट. अरुण पर्सनल अकाउंट, माल विकला, डेबिट द रिसिव्हर, तो रिसिव्हर आहे म्हणून त्याचं अकाउंट डेबिट झालं. सेल्स हे रियल अकाउंट आहे. क्रेडिट व्हॉट गोज आउट. दॅट्स वाय सेल्स अकाउंट इज क्रेडिटेड. पेड 250 ॲज इंटरेस्ट टू अजय. लक्षात घ्या, ₹250 दिले म्हणजे कॅश अकाउंट इज अफेक्टेड. आणि काय म्हणून दिलं? तर व्याज म्हणून दिलं. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, दॅट्स interest account is a nominal account. We have to debit interest account and cash goes out. It is real account. That's why it is credited. Purchase furniture from Khiri and Company. Furniture खरेदी केलं. Furniture real account debited. Debit what comes in? खरेदी केलं म्हणून उधारीने खरेदी केलं. Debit the receiver, credit the giver. खिरी अकाउंट पर्सनल अकाउंट आहे आणि गिवर आहे. दॅट्स वाय खिरी अकाउंट इज क्रेडिटेड. Students, in today's lecture, we have done 3 problems. In 3 problems, we have seen what is the nature of account. We have also discussed why those accounts are debited and credited. How to select the
accounts from transactions and which rule should we apply to it. लक्षात घ्या, याच प्रकारचा आणखीन एक प्रॉब्लेम आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत की तो प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुमचा फायनान्शियल अकाउंटिंगचा चॅप्टर नंबर 2 जो आहे प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग तो पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की मी तुम्हाला ह्या चॅप्टर नंबर 2 वरचे काही क्वेश्चन्स सेंड करणार आहे. ते क्वेश्चन्स त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत सुंदर अक्षरात लिहून ठेवायची आहेत आणि नंतर ती मी कधी ज्या वेळेला तपासायला मागेन त्यावेळेला ती तुम्ही मला द्यायची आहेत. सो थँक यू फॉर टुडे. हॅपी लर्निंग. हॅव अ गुड डे टू यू.